उत्तर प्रदेशमध्ये गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचं नाईट लँडिंग, राफेल, जॅग्वार आणि मिराज सारख्या लढाऊ विमानांचं टेक ऑफ आणि लॉंग ड्रिंग यशस्वी झालेलं आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये एक्सप्रेसवेवर विमानांचं लँडिंग करता येणार आहे. एनआयचं पथक आणि त्याकडून पहलगाम हल्ल्याचं रिक्रिएशन, अत्याधुनिक उपकरणांसह बैसरन व्हॅलीचं 3D मॅपिंग आणि रिक्रिएशन झालंय. पहलगाम हल्ल्यानंतर चौकशीसाठी तब्बल 3000 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 75 पेक्षा जास्त ग्राउंड वर्कर्सचे देखील सुरक्षा यंत्रणांच्या ते ताब्यात आहेत. अनंतनाग, कुलगाम आणि शोपियान या जिल्ह्यातल्या संशयितांची चौकशी. पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी अमेरिकेनं भारताला ग्रीन सिग्नल दिला आहे अशी चर्चा सुरू आहे, कारण भारतानं दहशतवाद विरोधात ॲक्शन घ्यावी, क्षेत्रीय युद्ध भडकवू नये याची काळजी देखील घ्यावी, अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांचं वक्तव्य आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर 6 दिवसामध्ये 10 लाख सायबर हल्ले झाल्याचं महाराष्ट्र सायबर सेलच्या इकोज ऑफ पहलगाम या अहवालातून समोर आलं आणि या हल्ल्यामागे पाकिस्तानसह मध्यपूर्व, मोरोक्को, बांगलादेश आणि इंडोनेशियामधील इस्लामिक सायबर गटांचा हात असल्याची माहिती आहे. पहलगाम हल्ल्यामध्ये आता पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले. बेताब व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी शस्त्र लपवल्याचं तपासात उघड झालंय. एनआयकडून पहलगाम हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल तयार आहे. दहशतवादी POK मधील त्यांच्या हँडलर्सच्या संपर्कात होते. राफेल लढाऊ विमानामध्ये आता ब्रह्मोस बसवण्यात येणार आहे. सूत्रांची ही माहिती. ब्रह्मोस हे नेक्स्ट जनरेशन सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे. पाकिस्तानचा दहशतवादाला खतपाणी पाकिस्तानला एक भूतकाळ आहे. देशाला खूप त्रास सहन करावा लागला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बिलावल भुट्टोची दहशतवादाला आश्रय दिल्यावरून कबुली. As far as what the defense minister said, I don't think that it's a secret that Pakistan has a past as far as, and as a result of this, we have suffered. Pakistan has suffered. We've gone through wave after wave of extremism. We went through the Islamization, militarization. चीनच्या मिसाईल पाकिस्तानमध्ये पोहोचल्या. पाकिस्तानच्या वरिष्ठ पत्रकारांचा मोठा दावा आहे